मित्रांनो, या नीटच्या आंदोलनादरम्यान आपले जे विरोधी पक्ष आहेत यांनी सरकारला रस्त्यापासून तर पार्लमेंटपर्यंत घेरलं, आहे का नाही? म्हणजे एवढं घेरलं, हे डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं घर 7 लोक कल्याण मार्ग याच्या बाहेर हे लोकं धरणं आंदोलन या लोकांनी केलं, आहे का नाही? त्यानंतर काय तमाशा झाला तुम्ही सगळ्यांनी बघितलं. विरोधकांना प्रचंड या विषयाबद्दल कळवळा होता. त्यांनी त्यांचं राजकारण जोरदार या मुद्द्याच्या मार्फत केलं आणि ह्या सर्व गोंधळानंतर सरकार उशिरा का होईना त्यांना जाग आली आणि ते सिरियस आहेत या मुद्द्यावरती. आणि या सिरियसनेसचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की सोमवारी म्हणजे काल पार्लमेंटमध्ये सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयक चर्चेसाठी सरकारने ठेवलं. आता नियमाने विरोधकांनी या विधेयकावरती चर्चा करायला पाहिजे होती. सर्वमताने विधेयक कालच पास व्हायला पाहिजे होतं. पण हे विधेयक ठेवल्या या विरोधकांनी पार्लमेंटमध्ये प्रचंड गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब करण्यात आलं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे राजकारणी लोक असतात, यांची दुटप्पी भूमिका बघा. एकीकडे जंतर मंतरवरती जायचं, तिकडे भाषणं ठोकायचे, तिकडे टाळ्या मिळवायच्या आणि ज्यावेळेस खरंच या मुद्द्यावरती गव्हर्नमेंट काहीतरी करते, सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयक आणते आणि या विधेयका 2024च्या तुलनेमध्ये बऱ्याच सुधारणा या विधेयकामध्ये गव्हर्नमेंटने केल्यात. शिक्षेची तरतूदसुद्धा वाढवली. 10 कोटीचा दंड, 5 वर्षाची शिक्षा. म्हणजे तुम्ही जर ते बारीक विधेयक वाचलं तर तुमच्या सर्व लक्षात येईल. अत्यंत फायद्याचं. आणि जो पेपर माफिया आहे, हे जो पेपर फुटीचं प्रकरण आहे, याचा कायमचा बंदोबस्त करण्याचं नियोजन सरकारने केलं आहे. त्या गोष्टीला सपोर्ट करायचं सोडून हे लोक याला विरोध करत आहेत पार्लमेंटमध्ये आणि रस्त्यावरती. हे लोक, यांची वेगळी भूमिका. आणि पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस काहीतरी करायचं यांच्या हातात आहे, सर्वांच्या जे पार्लमेंटमध्ये बसलेत ते, त्यावेळेस काय करायच्या हातात असताना तिथं हे लोक या गोष्टीला विरोध करत आहेत.